पुण्यामधल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील आणखी एक अपडेट एबीपी माझाच्या हाती लागली आहे। निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंढवा भागातील जमीन पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत होता। याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत। तहसीलदार सूर्यकांत येवलेने सर्वात आधी ही जागा महार वतनदारांची आहे आणि ते भूगवटा भरण्यास तयार असल्याने त्यांना ती जागा परत देण्यात येत आहे असं पत्र जून महिन्यात बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला दिलं आणि ही जागा तत्काळ रिकामी करण्यास सांगितलं। त्यानंतर येवलेने जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरं पत्र लिहिलं आणि ही जागा मूळ वतनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलं। वतनदारांची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे असल्याने आणि शीतल तेजवानीने ही जागा 300 कोटींना अमेडिया कंपनीला विकली असल्याने ही जागा अमेडिया कंपनीला देण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यामुळे तहसीलदार येवलेला हाताशी धरून ही जमीन बळकावण्याचे प्रयत्न अनेक महिन्यांपासून सुरू होते हे दिसून येते। आता बातमी